स्वामी समर्थांच्या कृपेनं या 4 राशींचं नशीब पलटणार, विश्वास बसणार नाही. नमस्कार, आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कधी ना कधी प्रत्येकाच्या जीवनात एक असा काळ येतो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. नात्यांमध्ये उरलेलं गोडवेही आता विरघळलं, घरातली शांतता हरवली, आर्थिक ओझं वाढलं, मन अडकून पडलंय कुठेतरी. पण जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं ना, तिथूनच सुरू होते स्वामी समर्थांच्या कृपेची एक अदृश्य वाट, जी थेट आपल्या हृदयाला स्पर्श करून जाते. अशा स्थितीत असलेल्या 4 राशींच्या जीवनात आता चमत्कार घडणार आहे. चमत्कार म्हणजे अचानक संकट मिटणं, नवी दारे उघडणं आणि ज्याचं स्वप्न तुम्ही केवळ डोळ्यांत बाळगत होता ते वास्तवात उतरून तुमच्या समोर उभं राहणं. आज आपण बोलणार आहोत अशा 4 राशींच्या विषयी, ज्या राशींवर लवकरच घडणार आहे एक अद्भुत चमत्कार. अनेक वर्षांपासून ज्यांनी दुःख सहन केलंय, मेहनत करून सुद्धा काही मिळालं नाही, त्यांना आता मिळणार आहे स्वामींच्या कृपेचं प्रत्यक्ष फळ. मेष, थांबलेली वाट अखेर सुरू होणार. तुमच्या जीवनात अनेकदा वाट पाहावी लागली, प्रयत्न केले पण उत्तर आलं नाही. तुमच्यावर सतत प्रश्नचिन्ह उभी राहिली. जवळचे लोक पाठ फिरवत गेले आणि मनात आलं की आता काही उरणार नाही. पण स्वामी समर्थही विसरले नव्हते. तुमच्या मनातली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे आणि आता त्यांच्या कृपेनं एक एक करून गोष्टी सुटू लागतील. जिथे तुम्ही नमोहरम झाला होता तिथेच आता उजेड फुटेल. घरातलं वातावरण निवळेल. ज्यांच्याशी मनात दुरावा होता ते आता हळूहळू समजून घ्यायला लागतील. आर्थिक ताण हलका होईल आणि मनातली खिन्नता जाऊन त्या जागी विश्वासाची नवी पालवी फुटेल. स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत हे जाणवू लागेल. कर्क, अंतर्मनाच्या खोल गहिवराला उत्तर. तुमच्या राशीवर एक दाट संधिपात पसरलेला होता. तुम्ही लोकांना खूप दिलं पण परत काहीच आलं नाही. नात्यात तुटकपणा, मनात निराशा आणि सगळ्यांपासून लपून रडलेली रात्र तुम्ही अनुभवलीत. पण हे सगळं आता मागे पडलं आहे. स्वामी समर्थांनी तुमच्या वेदनेला स्वीकारलं आहे. आता जे तुम्हाला हवं होतं, समजूत, आधार, शांती, ते तुमच्या आयुष्यात येऊ लागेल. मनातली कोरडी पडलेली जागा आता भरू लागेल. कोणी एक अशा स्वरूपात तुमच्या आयुष्यात येईल की तुमचा जीव पुन्हा उमलू लागेल. जणू स्वामींनी स्वतः तुमच्या मनात उजेड टाकला असेल. धनु, खचलेलं मन आता पुन्हा उठणार. धनु राशीच्या लोकांनी मागच्या काळात खूप संघर्ष केला. काहीतरी मिळवायचं होतं, काहीतरी सिद्ध करायचं होतं, पण प्रत्येक वेळेस संकटांनी मागे खेचलं. मनात आशा होती पण परिस्थितीने वारंवार तोडून टाकलं. पण आता तेच मन पुन्हा एकदा उभं राहील आणि हे शक्य होईल स्वामींच्या कृपेने. जी कामं थांबली होती ती सुरू होतील. काहीतरी नवं घडेल जे तुमचं आयुष्य वेगळ्या दिशेने वळवेल. आजवर ज्यांनी तुमचा अपमान केला तेच उद्या तुमचं कौतुक करतील आणि त्या क्षणी तुम्हाला हे जाणवेल की स्वामींनी खरोखर तुमचं स्वप्न राखलंय. कुंभ, अंतर्मनात थांबलेलं रडणं आता थांबेल. कुंभ राशीच्या लोकांनी बराच काळ काही न सांगता सहन केलं. मनात प्रश्न, चेहऱ्यावर हास्य, पण हृदय मात्र कोसळलेलं. पण आता जे काही घडेल ते इतकं जादुई असेल की त्या सगळ्या वेदना विसरून जाल. ज्याची वाट पाहत होता ते समोर येईल. जे दूर गेलं होतं ते परत येईल. ज्या गोष्टी अशक्य वाटल्या त्या सहज साध्य होतील. आणि त्यात कुठेही गर्व नसेल, कारण तुमचं मन स्वामींच्या चरणी लीन झालेलं असेल. तुमचं आयुष्य जसं अडकलं होतं ते आता मार्गी लागेल. संकट मागे सरतील. हृदयात नवी ऊर्जा निर्माण होईल. स्वामी समर्थांनी तुमच्या एकाकी जीवनात आता साथ द्यायचं ठरवलं आहे. या 4 राशींमध्ये एक समान गोष्ट आहे, प्रामाणिक प्रयत्न आणि अपूर्ण अपेक्षा. आणि जिथे या 2 गोष्टी असतात तिथेच स्वामी समर्थ आपली कृपा दाखवतात. आजवर जे काही तुम्ही भोगलंय ते संपत आलंय. हे सगळं सोसल्याचं एक फळ म्हणजेच हा चमत्कार. तुमचं नशीब वळेल तेव्हा वाटेल हे सगळं कोणीतरी अदृश्य रचलं होतं आणि तो अदृश्य हात म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.